धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल. सीएम फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी करत प्रणिती शिंदेंचा घणाघात. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो सोमवारी रात्री समोर आलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढत चालला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी दिनांक 4 रोजी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिल्याचं ट्विट त्यांनी केलंय. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की वैद्यकीय कारणामुळे राजीनामा म्हणजे नैतिक जबाबदारी देखील हे स्वीकारायला तयार नाही. कोणाच्या सांगण्यावरून व्हिडिओ काढण्यात आला हे जगजाहीर आहे. संतोष देशमुखांच्या हत्येला 3 महिने झाले आहेत आणि आत्ता राजीनामा घेत आहेत. हा राजीनामा केवळ फारच आहे. 6 महिन्यानंतर म्हणतील की काही निष्पन्न झालेलं नाही आणि पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल, असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. बघा, हा राजीनामा खूप उशिरा आला. एकतर आधीच झाला पाहिजे होता. म्हणजे काल ABP माझाच्या हाती काही फोटोज आणि स्लाईड झाल्या आणि त्याच्यानंतर ही वेळ त्यांच्यावर आली. ही अतिशय क्रूर पद्धतीत हत्या करण्यात आली. आम्ही सगळे गेलेलो त्या ठिकाणी. त्यांच्या मुलीचं पूर्ण ऐकलं, त्यांच्या पत्नीचं ऐकलं, भावाचं ऐकलं आणि खरं तर त्याच वेळेस तो राजीनामा झाला पाहिजे होता. पण अतिशय निगरगट्ट अशी हे सरकार आहे आणि जे आपण बघतोय व्हिडिओ काढून कोणातरी दाखवला जातो आहे, तर ते नेमके कोण होते ज्यांना दाखवला गेला तो व्हिडिओ आणि कोणाच्या ऑर्डरनी ते करण्यात आलं. मला असं वाटतं राजीनामा जरी दिला असेल तर तो राजीनामा एक प्रकारचं नाटक आहे आणि ते आता म्हणतात की वैद्यकीय कारणामुळे, म्हणजे ॲक्सेप्ट पण करत नाही आहेत. म्हणजे तुम्ही बघा, इतकं हे हास्यास्पद असेल ही गोष्ट की ते म्हणतात वैद्यकीय कारणे. थोडंसं जर कोणाला कॉन्शियन्स असेल तर ते म्हणतील की मी ह्याची जबाबदारी घेतो, कारण का हे जग जाहीर आहे की कोणी हे करायला लावलं, कोणाची ऑर्डर्स होता, तो कोणाचा माणूस होता. आणि एवढंच नाही, पण ह्यांचं नाव आरोपी म्हणून पण आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, खास करून या मंत्र्यांवर कारवाई झाली पाहिजे की नेमकं हे कसं झालं आणि कशामुळे झालं हे खोलपर्यंत गेलं पाहिजे. ह्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही आहे, जी आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून आरोपी म्हणून त्यांचं नाव आलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे. जबाबदारी, नैतिक जबाबदारी घेऊन तो राजीनामा झाला पाहिजे होता आणि आरोपी म्हणून त्यांचं नाव येणं हे गरजेचं आहे. आमदारकीचा राजीनामा देखील काही लोक मागतात, कारण फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला तरी आमदारकीचा राजीनामा तुमची काय मागणी असणार? आमदार नाही, नक्कीच आरोपी म्हणून त्यांचं नाव आलं पाहिजे. आमदारकी म्हणजे लोकांसमोर येण्याचा पण आता ह्यांचा चेहरा राहिला नाही आहे. आणि राजीनामा देऊन परत 6 महिन्यानंतर ह्यांना परत मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, कारण का हे सरकार दाखवण्यापुरतीच हे सगळे नाटक करेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काही निष्पन्न झालं नाही म्हणून स्टेटमेंट देईल. म्हणून त्यांना आरोपी म्हणून त्यांना नेमलं गेलं पाहिजे. आणि स्वारगेटचा विषय असेल, हा विषय असेल, मस्साजोगचा विषय असेल, सगळीकडे आपल्याला हे होताना दिसत आहे. काय चाललं आहे महाराष्ट्रात, म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिलाच नाही आहे. हे फक्त सत्तेसाठी हे हपापलेत. आणि जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो, महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा सगळे हात वर करत असतील तर महाराष्ट्र नेमकं कुठे जातो? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.